जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 मधील निवडणुकीबाबत 2017च्या निकालासारखीच स्थिती पुन्हा निर्माण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार आणि काँग्रेसचा एकच उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र एमआयएमच्या उमेदवारांच्या आक्रमक मोहिमेमुळे हे समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रभागात एकूण 35,639 मतदार असून विडी कामगार, यंत्रमाग कामगार, रिक्षाचालक आणि मध्यमवर्गीय मतदारांचा प्रभाव मोठा आहे. आदर्शनगर, हुडको, माधवनगर, कुमठानाका, मुमताजनगर, नागेंद्रनगर, कुर्बान हुसेन नगर यांसारख्या वस्त्यांचा समावेश असलेल्या या क्षेत्रात विकासाच्या मुद्द्यांवरून मतदारांमध्ये उत्सुकता आहे. पुरुष 17,421, स्त्री 18,209 आणि इतर 9 असे मतदान या प्रभागात आहेत. मतदारांमध्ये महिलांचा जास्त असल्याने त्यांच्या मतांचा प्रभाव निश्चितच निवडणुकीवर पडणार. 2017च्या निवडणुकीत भाजपने या प्रभागावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. काँग्रेसचे रियाज हुंडेकरी यांना 6,916 मते मिळाली, तर भाजपचे श्री कांचना यन्नम यांना 6,749, मंगल पाताळे यांना 6,515 मते आणि शिवानंद पाटील यांना 5,400 मते मिळाली होती आणि भारतीय जनता पक्षाचे हे 3 उमेदवार विजयी झाले. या पार्श्वभूमीवर यंदाही भाजपचे वर्चस्व कायम राहील असा अंदाज आहे. भाजपचे संघटन कौशल्य मजबूत आहे आणि स्थानिक मुद्द्यांवर त्यांची पकड आहे. काँग्रेस एका जागेवर मर्यादित राहील तर एमआयएमची मोहीम प्रभावी ठरेल का हे पाहावे लागेल. बहुधा या प्रभागातील निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदारांनी सावधपणे मतदान करून प्रभागाच्या विकासाला गती द्यावी असा संदेश दिला जात आहे.